तर या साईडला बघता शाळेची मुलं पण मित्रांनो आपल्या या शिवजयंतीच्या उत्सवात कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत। 501 रुपयाची देणगी आली। श्री रुपेश भरत मनसेकर यांच्याकडून 101 रुपये आले। माजी सरपंच बळेकरवाडी काशीराम बळेकर यांच्याकडून 1000 रुपये आले। अनंत अर्जुन तांबे हॅलो। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। तर शाळेतली मुलं पण मित्रांनो इकडे आपल्या उत्सवात सहभागी झालेले आहेत। आपले मनचे जिल्हापती नंबर 1 चे विद्यार्थ्यांची रॅली आमच्या या उत्सवाच्या सभामंडपात झालेला आहे। आणि शिक्षकांच्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय, अभिनंदन करतोय। तर इकडे वेशभूषा बघता तुम्ही। नाव काय तुझं? नाव काय? शिवजयंती उत्सव आर्या। आणि या उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये तर छान अशी वेशभूषा तुम्ही इकडे बघता। सहभागी होऊन आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवायची। तर इकडे बघतात जिल्हा प्राथमिक शाळा मंचे नंबर 1 चे इकडे विद्यार्थी, त्याचबरोबर शिक्षक सुद्धा मित्रांनो इकडे उपस्थित झालेले आहेत। काय सर बरे आहात ना? आलात ते बरं वाटलं। तर या साईडला बघताच आपल्या जिल्हा प्राथमिक शाळा मंचे नंबर 1 चे हे विद्यार्थी आणि थोड्याच वेळाने मित्रांनो आता कार्यक्रम चालू आहेत। कारण काय माहीत आहे जिल्हास्तरीयमध्ये छान अशी कामगिरी आपल्या या विद्यार्थ्यांनी मिळवली होती क्रीडा क्षेत्रामध्ये। तर त्यांचा आपण सत्कार समारंभ पण इकडे करणार आहोत। सत्काराचं स्वरूप आहे शाल आणि सन्मान चिन्ह।
सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार। विजेसारखी तलवार चालून गेल्या, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघनक्याने अफजल खानाचा कोतळा पाडून गेला, ज्याला स्वर्गात जाऊन 33 कोटी देवांनी झुकून मुजरा गेला, असा मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, माझा शिवबा होऊन गेला। कोण होते शिवाजी? अशी कोणती कामगिरी त्यांनी केली होती? कारण 350 वर्ष उलटूनही त्यांच्या नावाचा जय जयकार सगळीकडे होतो। इथल्या लोकांना तर सोडले, दऱ्याखोरांना जरी विचारलं शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता। विचारा त्या सह्याद्रीला, विचारा त्या सागरी लहरीला, माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच असं आहे की त्यांच्या कार्याची व पराक्रमाची माहिती सांगतात। जाता जाता मी एवढेच म्हणेन की आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारे नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा। एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते। बोला छत्रपती शिवाजी महाराज की इथे जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व तसेच मान्यवरांचे मी मंजिरी नीरज गुराम मनापासून स्वागत करते। प्रतिपंचेंद्र लेखे व वर्धिष्णु विश्व वंदिता शास सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते। जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पट्टे भलाभलांची मती, जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पट्टे भलाभलांची मती। अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आमचे राजे शिव छत्रपती, राजे शिव छत्रपती। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हत्तीचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। अशा रयतेचा राजा माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही। विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हरवून गेला, वाघनक्याने अफजल खानाचा कोतळा पाडून गेला, मूठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानाला लढून गेला, स्वर्गात गेला व ज्याला 33 कोटी देवांनी झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, माझा शिवबा होऊन गेला। ओम बोलाने मनाला शांती मिळते, साई बोलाने मनाला शक्ती मिळते, राम बोलाने पापमुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलाने आम्हाला 100 भागांची ताकद मिळते। एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामाची, कारण त्यांना साथ होती आई भवानी व माता जिजाऊची। त्यांची दाद मर्द मराठ्याची, देशाला लाट आणली भगवायची आणि मूर्तमेय रोवली स्वराज्याची। सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही। हा जन्म का 1000 जन्म झाले तरी ना शिवरायांचा तुटणार नाही, ना शिवरायांचा तुटणार नाही। थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार। श्वासात रोखून वादळ, डोळ्यात रोखून आग, देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ। हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद, धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य हे आपले महाराज। पेटविले रणांगणे, देह जिजबिला मातीसाठी, मरणाच्या दारातही आम्ही लढलो प्रत्येक जातीसाठी। शिवशंभूशी स्मरणही हे स्वराज्य राखण्याची साथ आहे, म्हणूनच तर लाखो करोडो मावळे येते हसत हसत कुर्बान आहे। ना चिंता ना भीती त्याच्या मनात राजे शिव छत्रपती, भगवा रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे, घाबरतोस कुणाला वेळ आहे, तू तर शिवबांचा वाघ आहे, ज्याचे नाव घेतास असं रक्त, असे शिवबांचे आम्ही भक्त। संकटावर अशा प्रकारे मात करायचं की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे। महाराष्ट्र माझा होता अंधारात,
औरंगजेब रूपी अजगराच्या वेळात अडकली होती भवानी माता माझी गुलाम रूपी साखर धंद्याच्या वेळात. तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म शिवनेरी झाला धन्य. होते त्यांच्यावर जिजाऊचे संस्कार व पाठीवर दादोजींचा हार. डोक्यावर जिरेटो घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषून वार. होता तो सिंहाचा छावा खेळूनी गनिमिका माजुनी रणदुदुंबी रानावरात खेचून आणला विजय त्याने आपल्या अंगणात. जिंकून घेतला आकाश त्यानं जिंकून घेतला दुर्ग विशाल सागरालाही पायमान घातला त्याने बांधून सिंधुदुर्ग. नजर त्याची गरुडा पडली सिद्धीच्या जंजिरावरी. केली त्याने 9 वेळा स्वारी तरीही पडला अपयश पदरी. असेल का दुःख या परी म्हणूनच थांबला नाही तो झुकला नाही तो. पेटून उठला तो मर्द मराठा दिला त्यांना आव्हान 10 पोर्तुगीजांना. घेतलं त्यांना अंगावर ब्रिटिशांना. बसून त्याने दख्खनच्या भूमीत हलवले दिल्लीचा तख्ता. उडवली दानादान औरंगजेब रूपाची त्याचे नाव छत्रपती शिवाजी. तर चला मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते. आणि हो घोषणा इतकी जोरात झाली पाहिजे की आवाज रायगडाच्या पायथ्याशी गुंजला पाहिजे. बोला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. भारत माता की भारत माता की वंदे वंदे. धन्यवाद. घंटामुक्तीचे अध्यक्ष एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला. भगवाट या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. भगवाट या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्व शिवभक्त रसिको सर्वांना माझा नमस्कार. आज 19 फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. प्रथम या आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. तो 19 फेब्रुवारी 1630 चा सोन्याचा दिवस अशा या मंगलमय दिनी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी एक शूरसिंह जन्माला आला. तो शूरसिंह म्हणजे महाराज होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई होते. माता जिजाऊंकडून शिवबाराजेंना उत्तम संस्कार मिळाले. पिता शहाजीराजेंकडून शिवबाराजेंना शौर्याचा अनमोल वारसा मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार धाडसी व कुशग्रह बुद्धीचे होते. त्यांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले आणि ते पूर्ण करण्याचा अविरत प्रयत्न केला. वयाच्या 15व्या वर्षी महाराजांनी मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणारे मावळे घडवले. बाजीप्रभू देशपांडे तानाजी स्वराज्य रक्षणासाठी महाराज जयंती आपल्या समोर शिवाजी महाराज जयंती निमित्ताने मी महाराजांचे भाषण प्रस्तुत करणार आहे. कृपया करून हे भाषण तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. सह्याद्रीच्या चौताडातून नाथ भवानी गाजे. सह्याद्रीच्या चौताडातून नाथ भवानी गाजे. काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजा तो आग ओकतो वाघ मराठी माझा. तुफान गरजा तो आग ओकतो वाघ मराठी माझा. सन्मान राखीतो जान झोकितो तुफान मातीचा राजा. अरे ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची एक भिंत बांधायला 150 वर्ष लागली. मात्र शिवाजी महाराजांनी 50 वर्षाच्या कालावधी जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी वरेल. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात पण मला ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण करते. पण मला वाटते खरे संशोधन तर शिवाजी महाराज या नावावर व्हायला हवे. कारण हे नाव घेता अंगावर शहारे उभे राहतात. शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करते. 12 महिने 11 खेळाडू 10 बोटे 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5
पाच महासागर, चार वेद, तीन ऋतू, दोन डोळे आणि फक्त एक शिवबा. मराठा वन मॅन शो, एकच राजे शिवराय माझे. जर सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. जर सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थच कळला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी राजा, बांधकर पगड़ी. जब शिवाजी राजा तैयार होते तो उठाकर तलवार. जब घोड़े पर सवार होते तो झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. इसवी सन 1660 मध्ये महाराजांची 7 मराठे लढले. आदिलशहाच्या 1500 माणसांबरोबर. त्या 7 शूरवीरांची नावे यसाजी बल्लाळ, दीपोजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, विठोजी शिंदे, सिद्धी इलाल, सरनोबत कुडतोजी. वेडात मराठे वीर दौडले सात, या वीरांना माझा मानाचा मुजरा. कृपया करून महाराजांचा इतिहास लोकांसमोर आणून जगाला दाखवा की आपला राजा कुठल्याही धर्म किंवा जाती विरोधात नसून तो फक्त अन्यायाविरोधात होता. शेवटी जाता जाता एकच म्हणेन, शिवबाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही. शिवबाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही, भगव्याशिवाय नमत नाही आणि आम्ही शिवरायांना सोडून दुसरा कोणापुढेही झुकत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. यश निर्माण होईल आणि ते यश मिळवण्यासाठी बळ निर्माण होईल त्याच्यासाठीच हा उपक्रम आहे. आणि हा उपक्रम संपन्न करत असताना या ठिकाणी जी मुलं, सर्व गावाला त्याचा आनंद झालाय. जसं शिक्षकांना आनंद झालाय तसं गावाला सुद्धा आनंद झालाय. एक बोलकं छायाचित्र या ठिकाणी दिसतंय की एका शिक्षकाने एका मुलाला उचलून घेतलंय. तर त्या मानाने शिक्षकांना किती आनंद झालाय हे त्यावरून दिसतंय. आणि त्याचप्रमाणे पुन्हा एकदा मी जाहीर करतोय की सर्वांनी तुम्ही जे घवघवीत यश संपादित केलंय त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतोय. आणि जिल्ह्यावरती आपल्या शाळेचं नाव मोठं केलं तर त्या सर्व स्पर्धकांचं आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आता लगेचच या ठिकाणी पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं कळेल काही कल्पना युक्तीची रजी
छत्रपती संभाजी महाराज की जय। मला गुरुजींनी माहिती सांगितली की एकतर्फी विजय, मोठा असा विजय त्याने संपादित केला, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जावे. मी त्याचा सन्मान करते आमच्या मंडळाचे सचिव आदरणीय सूरज खाडी. गाडी यांच्यासाठी मुंबई मंडळाकडून 500 रुपये आले, त्याचा त्यांनी स्वीकार करा. गौरेश विलास गाडी आणि गौरी विलास गाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं. व्हिडिओ चालू केलाय. भगवान गाडी यांच्याकडून सार्थक याच्याशी 100 रुपये आलेले आहेत. आरोही गाडी हिच्याकडून 100.
तर मित्रांनो आता आपण इलाव घरी आणि आता तुम्ही बघितलंच व्हिडिओच्या मार्फत की आपण छान असा ना पोवाडा ऐकलाच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधारित, त्याचबरोबर छान अशी आपल्या जिल्हा प्राथमिक शाळा मंच नंबर 1च्या विद्यार्थ्यांनी ना भाषणा केला आणि त्याचबरोबर जिल्हास्तरीयवर मित्रांनो ज्या स्पर्धा होत्या, क्रीडा स्पर्धा किंवा ज्ञानविवर स्पर्धा वगैरे होत्या ना, त्या स्पर्धेमध्ये ना मित्रांनो आपल्या शाळेतील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना घवघवीत यश प्राप्त करून ना छान वाटलं आणि त्यांचा पण आपण सत्कार वगैरे केला, त्याचबरोबर मान्यवरांचा सत्कार केला आणि छान वाटला. आणि आता नैवेद्य वगैरे दाखवून झालो तिकडे आणि आपण आता तिकडे जेवणाला जाणार आहोत. तर जी बाहेरची मंडळी, त्याचबरोबर पाहुणे आणि विद्यार्थी वगैरे आपल्या शाळेतले होते, सरांना वगैरे आपण तिकडे जेवायला बसवलं आहे आणि आपण आलो तत्पूर्वी खाली इकडे घरी, कारण जाम ना त्या कुर्त्यामध्ये गरम होत होता आणि थोडंसं घाम वगैरे येलो होतो. फ्रेश वगैरे आता झालं आहे आणि जाऊया आता परत आपण तिकडे सभा मंडपात आपल्या तिकडे. तर चला. फाटलेले असं काढते बाहेर. तर तिकडच्या मंडळात आपण मुलांका विद्यार्थी जेंट्स मुलांका तिकडे बसवला आणि इकडे आपली लेडीज विद्यार्थी इकडे. तर मित्रांनो गावाकडे ना हीच तर मजा असता. तर खंयचो सण खंयचो कार्यक्रम असलो ना तर कसा असता माहिता, शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसून पंक्तीमध्ये जी काय जेवणाची मजा असता ना ती काय वेगळीच. तर या साईड का बघतात महिला मंडळ इकडे जग बसलेला. हा ठीक आहे. तर इकडे आत्ते, त्याबरोबर हॉट कंपनी इकडे काय गे मग जेव जेव काय ता जेवलास गो वाय जनता भाजी जेवा भरपूर. पत्या भरपूर जेवा भरपूर. थेच वाढणार ना. जेवा गो पटकन, आमका भूक लागली आहे. खावा गो, तुका दिला गो भाजी. तर मित्रांनो आता आपण इलाव घरी उत्सव मंडपात ना. तर छान असा ना जेवण झाला. तर खरोखर आपल्याकडे ना गावाक ना बहु गेला कार्यक्रम वगैरे ना छान साजरे होतात. म्हणून ना कार्यक्रमाची मजा ही आपल्या गावातच असतात. कोकणात जर इलात ना तर गावाकडेच मजा असतात कार्यक्रमाची. मुंबई किंवा इतर शहरामध्ये गेला तर तेवढी मजा नाही आहे. तर छान वाटला, छान असा जेवण होता.
जेवण झाल्यानंतर आता येईल मी खाली इकडे आणि बरीचशी मित्रांना शिवभक्तांना आपल्या आजच्या या कार्यक्रमांना जेवून गेली म्हणजे नैवेद्य खाऊन गेली ती आणि आता थोड्याच वेळांना बाकीचे काय ना काय कार्यक्रम चालू होतील. संगीत खुर्चीला बरेचसे स्पर्धक जमलेले आहेत. अन्य ठिकाणी जर स्पर्धक असतील तर त्यांनी ताबडतोब सभा मंडपात यायचं आहे. पाठी नाही जायचा, पाठी नाही जायचा, पाठी नाही जायचा. मनीषा ही खेळाडू. थोडे दिवस थांब अशी लाईन लागेल लांब मी पण बनूनच दाखवीन हिरोईन. माझी चाचणी तू माझी खास मी तुझ्या समर्थक तुझ्या पण आज मी बोललेलो किस मी ती बोली आज मी बनू नको म्हणे इम्रान हाशमी. माथ्याची टिकली पैंजण बांगडी हिऱ्याची अंगठी मारुती कारवी चांदीचं कंगण सोन्याचं गंटन करीन गिफ्ट हा करत मजाक मी पुरी करीन तुझी हर एक विश नको. या ठिकाणी सर्व स्पर्धकांना सूचना हे गाणं लागल त्याच्यावरती डान्स करत संगीत खुर्ची खेळायची. काजळ लावणे आले मी आज असं नको बघू पाहू येते मला लाज. केला शृंगार आज घातलाय असाच दिसते मी भारी जणू सडा मी खास. कुठे निघाली झालं दिसाल झालं गुलाबी पागल करते तुझी मोरणीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी तुझा फोटो माझा तर. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी तुझा फोटो माझा तर. संगीता घाडी. कहीं प्यार हो न जाए कहीं प्यार हो न जाए कहीं प्यार हो न जाए.
ठिकाणी एक स्पर्धक बाद झालेला आहे. आता एक खुर्ची कमी करायची आणि जरा खुर्च्या शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की बजरंग बली की गणपती बाप्पा.
मम्मी काय म्हणतो? तर या साईड का बघता सगळी दुसरकरवाडीतली कंपनी इकडे महिला मंडळ सगळी इकडे हजेरी लावलेली आमच्या या कार्यक्रमाका. हॅलो, या ठिकाणी महिलांसाठी लगेचच संगीत खुर्ची स्पर्धा हॅलो